गणेशगाव शिवारात अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 2 तासांमध्ये जेरबंद करण्यात आले आहे। अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण अंतर्गत मौजे गणेशगाव शिवारात अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस 2 तासात जेरबंद करण्यात आलं। दरम्यान माळशिरस शिवारात दिनांक 19/6/2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सिन्नप्पा बेंकू वाघमोडे व वर्ष 60 हे त्यांच्या शेतात बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यात झोपले असताना आरोपी संतोष वाहक यानं मयत सिन्नप्पा आणि शेतमजूर महिला यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय घेऊन धारदार हत्यारानं डोक्यात, पायावर, हातावर, छातीवर, चेहऱ्यावर वार करून जीवे ठार मारले म्हणून फिर्यादी बाळू सिन्नप्पा वाघमोडे व वर्ष 40 राहणार गुळवेनगर अकलूज तालुका माळशिरस यांच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाणे इथं भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यातील आरोपी संतोष बाळासाहेब वाघ राहणार लवंग तालुका माळशिरस हा गुन्हा करून फरार झाला होता। या घटनास्थळास उपविभागीय अधिकारी अकलूज विभाग अकलूज नारायण शिरगावकर तसंच अकलूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी भेट देऊन या आरोपीस पकडण्याकरता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगोटे, स्वप्नील गायकवाड, सुहास क्षीरसागर, मदभावी, घाडगे, बगाडे, सलगर, मारकड, देशमुख, हिंगणगावकर, माने अशी 2 पथकं तयार करून या आरोपीचा शोध घेण्याचा आदेश देण्यात आला। या पथकानं आरोपीची गोपनीय माहिती काढून या आरोपीला 2 तासाच्या आत जेरबंद करून त्याच्याकडे तपास केला असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करतायत। ही कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, सपोनी योगेश लंगोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील गायकवाड, सुहास क्षीरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाडगे, राजेंद्र ठोंबरे, बगाडे, सलगर, मारकड, तुका माने, देशमुख, हिंगणगावकर, सोमनाथ माने, महादेव जाधव, शरद आगलावे, बबलू गाडे यांनी केली।